ते अधिकार नसताना पद नसताना अधिकाऱ्यांची मीटिंग काय घेतात? मी कोणाची म्हणजे एक तर पहिला मुद्दा मी काही व्हिडिओ पाहिला नाही, म्हणजे ते कोण व्यक्ती मला माहिती नाही. मी त्यांचं नाव घेतलं, ते प्रधानमंत्री असले, मुख्यमंत्री असले, त्यांचे व्हिडिओ पण पाहू शकतो, पण त्यांचं व्हिडिओ पाहायचं माझा काही कारण नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी कोणालाच मिटिंगला बोलवत नाही. मी या तालुक्याचा नागरिक आहे. मी आज नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षांच्या कॅबिनला एक नागरिक म्हणून आलो. आता अधिकारी गोळा झाले किंवा कार्यकर्ते गोळा झाले तर मी कोणत्या नगरसेवकाला निमंत्रण दिलं नाही, ते स्वतःहूनच येतात. आता लोकांचं प्रेम हे कमवावं लागतं, ते विकत घेतलं जाऊ शकत नाही. आता प्रेमापोटी कोणी येत असेल तर त्यांना मी काही लांब करू शकत नाही. मुद्दा एक. मुद्दा दोन, की राहता आणि शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी एकट्याने प्रचार केला. आपण जर पूर्ण व्हिडिओ काढले आणि आपण देखील पत्रकारमधून ते सगळे व्हिडिओ कव्हर केले, सगळी रॅली कव्हर केली, तर जवळपास 80 सभा माझ्या झाल्या. आणि सभा झाल्यानंतर जे शब्द लोकांना दिले गेले, जर लोकांनी माझ्या शब्दावर नगरसेवक निवडून दिले असते, जर लोकांनी माझ्या शब्दावर, माझ्या विकास कामाच्या आश्वासनावर मतदान टाकलं असेल, तर माझी देखील एक नागरिक म्हणून नैतिक जबाबदारी आहे की ते दिलेले शब्द पूर्ण झाले पाहिजे. मला काम करायला कुठल्याही पदाची आवश्यकता नाही. मी एक देशाचा नागरिक म्हणून काम सुस्थितीत व्हावं आणि चांगल्या पद्धतीने व्हावं, यासाठी मला कुठल्या पदाची आवश्यकता नाही. मी भारतीय नागरिक एवढं समाधान. मुद्दा एक. आणि दुसरा मुद्दा, महिला सुरक्षित ठेवण्यासाठी तसंही कोणीही व्यक्ती कोणत्या पदावर असणं बंधनकारक नाही. जर कोणी अन्याय करत असेल तर महिला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, मुली सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या असलेली प्रत्येक ताकद वापरून ते मी करत राहणार. त्यामुळं मला वाटतं की यावर फार भाष्य करणं साहित्यिक नाही. कोण व्हिडिओ टाकतंय, काय टाकतंय, एवढा पाहायला मला वेळ नाही. राहता तालुका, शिर्डी विधानसभा ही माझी जबाबदारी आहे. आम्ही ती जबाबदारी प्रामाणिकतेने, नैतिकतेने पार पाडत आहोत. आणि प्लस तुम्ही जर त्यांचा उल्लेख केला, जर तुम्ही तसा व्हिडिओ टाकला असेल तर मला त्यांना आठवण करून द्यावी लागेल की ज्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्या पक्षाचे मी उपाध्यक्ष आहे. तर त्या पक्षाचा मी प्रदेशाचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळं तुम्ही ज्या पक्षाचे बोर्ड लावतात, ज्या पक्षाची जाहिरात करतात, त्या पक्षाचं सिनियरिटीप्रमाणे, पदाच्या सिनियरिटीप्रमाणे त्याची गरिमा ठेवावी, एवढी माझी अपेक्षा राखी. माझ्याकडून काही अपेक्षा नाही.